क्रोध अर्थात राग ही एक विलक्षण अशी मानसिक भावना आहे. एक विलक्षण ताकदवान असा विचार तरंग आहे, जो बघता बघता आपल्या संपूर्ण व्यक्तिमत्वाला, मनाला, बुद्धीला ग्रासून टाकतो. आपला सतसत विवेक नष्ट करून टाकतो. आपले सद्विचार जमिनीत गाडून टाकतो. आपल्या शरीरामध्ये विलक्षण गुंतागुंतीच्या जैवरासायनिक क्रियांना जन्म देतो, वाढ करतो, ज्याचे दुष्परिणाम आपल्या आरोग्यावर सुद्धा होऊ शकतात. आणि मानसिक स्पंदनांमुळं आपल्या स्वतःचं मन आणि बुद्धी अस्थिर होऊन जाते. आपले जवळचे म्हणवणारे नातेसंबंध विस्कळीत होऊ शकतात. हे सर्व होतं. मात्र क्रोध अर्थात राग म्हणजे नक्की काय? तो कुठं वसती स्थान करून आहे? तो कसा उसळून येतो? त्याला उसळून आणणारी भावना कोणती? हा आल्यानंतर आपलं नुकसान कोणत्या परीनं, किती पद्धतीनं करू शकतो? या सर्व गोष्टी आपण कधीही जाणून घेण्याचा प्रयत्न करत नाही आणि परत परत त्या विलक्षण अशा ॲग्रेसिव्ह भावनेला बळी पडत जातो आणि स्वतःचं नुकसानच करून घेतो. आपण याचा जरा थोडा अभ्यास करूया का?